जावळीच्या काळ्याकुट्ट जंगलात एक वादळ येत होतं. नाव होतं अफजल खान. पण त्याच वादळाला भिडायला तयार होता एक वाघ, छत्रपती शिवाजी महाराज. होय, खानाने कबूल केलं, मी जावळीत येणार. आणि ही बातमी त्याच्या छावणीत आगीसारखी पसरली. खानाचे काही सरदार अत्यंत दूरदृष्टी आणि बादशाहचे निष्ठावंत होते. ते त्याला बोलले, गुस्ताखी माफ हुजूर, आपके इरादों पे आप शौक से अमल कर सकते हो, लेकिन इसमें सरासर धोखा है. शिवाजी आज तक किसी के आगे झुका नहीं. शिवाजी बहुत चालाक है, बहादुर है. उसके मन में कोई भयानक राज छुपा है. जावली का मुल्क खतरनाक है. हाथी घोड़े साथ ले जाना मुसीबत मोल लेना है. वह मुल्क पहाड़ों जंगलों से भरा हुआ है. इस खतरे को जानबूझकर मोल ना ले. यावर रागाने लाल होऊन अंध झालेला खान म्हणाला, मेरी ताकत को तुम जानते ही नहीं हो. मेरे दौड़ते घोड़ों के टापों के नीचे कर्नाटक के फौज ने आखिरी सांस ली. मेरा गुस्सा देखकर शैतान भी कांपता है. फिर शिवाजी की छाड़ की पत्ती है. जावली का जंगल तो मेरा रूप देखकर ही जलकर खाक हो जाएगा. खानाची वृत्ती खरोखरच राक्षसी होती. तसेच त्याचे बळही जास्त होते. त्याला गर्व होता, तो त्याच्या ताकदीतच. खानाने ठरवलं, जावळीत जायचं आणि जावळीकडे कूच करण्याच्या तयारीचा हुकूम त्याने छावणीत सोडला. पाहूया पुढे काय होतंय. तुर्तास. जय शिवराय.